मुख्यमंत्री साहेब यांना भेटण्यासाठी आपलं राज्यात शिष्टमंडळ 14/7/2025 जाऊन त्यांना भेटून आपल्या शालेय शिक्षणाच्या समस्याबाबतीत निवेदन देऊन चर्चा करून आले। त्याच्यानंतर आपली 16 तारखेला माननीय शिक्षण संचालक साहेब, माननीय राज्य समन्वयाधिकारी साहेब काटोरी सर, तसेच या राज्याचे शिक्षण उपसंचालक जावेद सर, तसेच उपस्थित सर्व लोक आज आम्हाला साहेबांना विनंती केली होती की आम्ही 16 तारखेला इथं आम्ही पोहोचणार होतो, आम्हाला तुमच्यासाठी वेळ द्या। तुम्ही वेळ दिला, धन्यवाद साहेब। कारण का तुम्हासारख्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, या गरीब घटकाला कोण वाढीच नाही सर। कारण काय कुंपण शरीर खाते असा तर प्रकार आहे। आता मगाशी तुम्हाला सांगितलं न्याय कसा मिळाला, एका तारखेला सांगितलं की आता तुम्हीच कामावर राहिलं पाहिजे, तुमची काहीच चूक नाही, तर एका महिन्यात अशा तक्रारी दाखल केल्या की जेणेकरून त्याचं काम काढून घेतलं जाईल असं केलं। ह्याला तुम्हा सगळ्यांना आधार दिला, पॉईंटवर तुम्ही त्यांना काढू शकता, कारण हे अडाणी घटक आहे। ह्या लोकांना तुमच्या माध्यमातून आधार मिळाला पाहिजे। कारण जे GR जे आता निघाले आहे, GR जिल्हा परिषद शिक्षणाच्या अधिकाऱ्याच्या लेवलवर ते सगळं बऱ्याच ठिकाणी थांबले आहे। काही ठिकाणी जागरूक लोक आहेत, तिथं शिक्षण अधिकाऱ्याच्या हातानं ते खाली गेलेलं आहे तालुका स्तरावर। आता ते पण 28/4/2025 ते कोल्हापूरला गती घेतलेलं आहे। तशी गती पूर्ण जिल्ह्यासाठी जावावी आणि जाल अशी अपेक्षा करतो। आणि आपला बहुमोल वेळ दिला आणि आमच्या भावना समजून घेतला, त्याच्यामध्ये संघटनेचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून आणि या जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून, तसंच या युनिटचा एक जबाबदारी माझ्याकडे दिली माझ्या राज्याच्या अध्यक्षांनी। कॉम्रेड भगवान पटेल, तुम्ही जरा पुढे होऊन हे तुमच्या अंडर टीम घेऊन तुमचे जे महाराष्ट्रातले प्रश्न काय असतील ते तिथं मांडा आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि असं आम्हाला सहकार्य असावं संघटनेचं, आणि वेळोवेळी जिल्हा स्तरावर मिटिंगा लावाव्यात अशी आमची विनंती आहे। कारण राज्य स्तरावर एक वर्षातून 2दा झाली पाहिजे, जिल्हा स्तरावर 3-4 वेळा वर्षातून व्हावी। कोल्हापूर जिल्ह्यात लागलीच तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये लागलेलं नाही। आमचं आपलं पत्र निघालंय माने साहेबांचे असते, पण ते खाली काही अजून ती जागरूक लोक नाही आहे। कारण आपल्याला जरा रिमाइंड म्हणून त्यांना पत्र जावं, कारण खाली जर तक्रार निवारण जर झालं तर वरती कोणी येणार नाही। लांब लांब जिल्हे आहेत, नागपूर असेल, गोंदिया असेल, इकडे येणे शक्य नाही। म्हणून त्या रिमाइंड पत्र खाली जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि बहुमूल्य वेळ दिलात, आमच्या भावना समजून घेतल्यात, याबद्दल संघटनेच्या वतीनं सर्वांचे मी आभार मानतो आणि इथं थांबतो। सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही आभार मानतो।